आपण पाहत आहात जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। सुहास थोरात हत्याकांड उघड। मेहुणीशी प्रेमसंबंधाच्या कारणावरून रचला कट। इचलकरंजी शहरातील तरुणाची कागल तालुक्यातील अर्जुननगर येथे तिघांनी मिळून निर्घृण हत्या केली। यामध्ये सुहास सतीश थोरात वय वर्ष 19, राहणार गुलाब पैलवान चाळ भोनेमाळ इचलकरंजी हा तरुण मयत झाला असून या प्रकरणी एका अल्पवयीनसह अन्य दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरात मध्ये किरकोळ कारणावरून वाद, मारामाऱ्या, खून व खुनाच्या प्रयत्नांच्या घटनांमध्ये वाढ होत असून विशेषतः तरुण व अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक ठरत आहे। अशातच बजाज चेतक शोरूममध्ये काम करणाऱ्या सुहास थोरात याला मोटारसायकल रिपेअर करायची आहे, या कारणावरून संशयितांनी दुचाकीवर बसून जबरदस्तीने घेऊन गेले। अचानक मुलगा बेपत्ता झाल्याने जीवाला धोका असल्याचा संशय आल्याने सुहासचे वडील सतीश बळीराम थोरात वय वर्ष 50 यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार केली होती। पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। दरम्यान पोलिसांना रात्री उशिरा निपाणीजवळ असलेल्या अर्जुननगर हद्दीतील ओढ्यामध्ये तरुणाचा खून झाल्याची गोपनीय माहिती मिळाली। घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केल्यावर मृतदेह सुहासचाच असल्याची खात्री झाली। त्यानंतर तातडीने तपास पथके तैनात करण्यात आली। आज पहाटेच्या सुमारास ओंकार अमर शिंदे राहणार लिगाडेमळा, ओंकार कुंभार राहणार गॅस गोडाऊन जवळ लिगाडेमळा आणि एक अल्पवयीन अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान मुख्य संशयित ओंकार शिंदे याच्या मेहुणीशी सुहासचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून कट रचून खून केल्याची आरोपींनी कबुली दिली। त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड करत आहेत। पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड व निरीक्षक गायकवाड यांनी आरोपी शिंदे याला सोबत घेऊन घटनास्थळी पाहणी केली। त्यानंतर सुहासचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। यावेळी रुग्णालयाबाहेर सुहासच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। या घटनेमुळे इचलकरंजी शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकात मोठी खळबळ उडाली आहे। चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा।